एक सलग वाटत होती. या खोडाची बरोबर, ते दिसतंय तुटलेले. फुटे खोडाची मेन खोडाची रुंदी. हे वृक्ष 2 ते 2.5 एकरामध्ये पसरलेला आहे. कोणी याची फांदी पानं असं तोडत नाही. वन डे ट्रिप करण्यासाठी एकदम बेस्ट आहे. आणि या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत ना, त्या 7 वहन काळातील पाण्याच्या टाक्या आहेत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण आलेलो आहे संगमनेर येथील पेमगिरी येथे. येथे आपण 3 ठिकाणी जाणार आहोत. तर पहिलं आहे मारुतीचे मंदिर, आणि दुसरं आहे एक महाकाय वटवृक्ष, आणि तिसरं म्हणजे एक किल्ला आहे. हे 3ही ठिकाण पेमगिरीमध्येच आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. संगमनेर पासून भंडारदऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सह्याद्रीच्या कुशीत ऐतिहासिक वारसा लाभलेले पेमगिरी गाव वसले आहे. आणि भीमगड, शहागड या नावांनी प्रसिद्ध असलेला पेमगिरी किल्ला, आणि सोबतच पेमाई मातीचे मंदिर आणि महाकाय वटवृक्ष यासोबतच या गावामध्ये संपूर्ण सागवानी लाकडांनी बांधलेले दुमजली हनुमंताचे भव्य मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील बांधकामासाठी केवळ दगड आणि सागवानी लाकडांचा वापर करण्यात आला आहे. एखाद्या भव्य राजवाड्यासारखा वाटावा अशी या मंदिराची रचना आहे. मंदिर परिसराला सर्व बाजूंनी तटबंदी आहे. मंदिराचा आवार प्रशस्त असून त्यात सुंदर उद्यान विकसित करण्यात आले आहे. मंदिरा शेजारी सुमारे 21 फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असलेली गदा आहे. जमिनीपासून 6 ते 7 पायऱ्या वर चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप दुमजली असून तेथून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. सभामंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर शेंदूर चर्चित हनुमानाची मूर्ती आहे. सभामंडपात प्रदक्षिणा मार्गावर आणखीन 2 मंदिरे असून त्यामध्ये श्रीदत्त व विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रांगणात एका चौथऱ्यावर शनिदेवांची शिळा आहे. मंदिर आणि मंदिर परिसर दोन्ही अतिशय सुंदर आहे. तुम्ही बघू शकता. 80 वर्षानंतरही मंदिर जसेच्या तसे आहे असे येथील ग्रामस्थ सांगतात. आता आपण एक मंदिर पाहिले. आणखीन या गावामध्ये बरंच काही आहे पाहण्यासारखं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तिथे मारुतीच्या मंदिराचे दर्शन घेतल्याच्या नंतर ना, तिथून 2 किलोमीटर वरतीच आहे ना महाकाय वटवृक्ष आहे. तर आता आपण तिकडे चाललेलो आहे. मागचं तुम्ही बघू शकता व्ह्यू किती सुंदर आहे. आपण मारुतीचं दर्शन करून घेतलं गावातून पेमगिरीच्या, आणि तिथून पुढे 2 किलोमीटर वरती ना हे असं महाकाय वटवृक्ष आहे. आणि आता आपण इथे आलेलो आहे. तर चला पाहूयात. आणि इथून पुढे आपण किल्ल्यावरती जाणार आहे. हा विशाल वटवृक्ष साधारणतः 3.5 एकरावर पसरला असून त्याच्या बुंध्याचा घेर 50 ते 60 फूट व एकूण पारंब्या 100 पेक्षा जास्त आहेत. त्या जमिनीला टेकून पुन्हा त्याचे खोडात रूपांतर झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 250 वर्षापूर्वीचा हा वटवृक्ष असून त्याच्या हजारो पारंब्या जमिनीत जाऊन त्याचा घेर दिवसेंदिवस आणखीन मोठा होत चालला आहे. तुम्ही त्यांना सुविचार म्हणू शकता. असे लावून ठेवलेत मस्त. चांगले आहेत, पॉझिटिव्ह थॉट आहेत. मुलं मोठी होतात पण संस्कार घरातच मिळतात. किती छान आहे. प्रत्येक झाडांवरती असं आहे लिहून ठेवलेलं आहे. अतिशय सुंदर आहे सगळं. आणि हे पाहे किती महाकाय वटवृक्ष आहे पूर्ण. म्हणजे मी जिथे उभी आहे माझ्या चहू बाजूंनी पूर्ण फक्त आणि फक्त झाडीच आहेत, आणि तेही वटवृक्षच. इथील गावातील ग्रामस्थ आपल्याला भेटलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून ना इथली थोडीफार माहिती जाणून घेऊयात. असं तुटत गेलं. एक सलग वाटत होती. या खोडाची बरोबर, ते दिसतंय तुटलेले. फुटे खोडाची मेन खोडाची रुंदी. आपण जे वड पाहायला आलात इथं, हे जे वड आहे तर पूर्वीच्या काळी या ठिकाणी पूर्ण घनदाट झाडं होते. म्हणजे येण्यास अशी पाऊलवाट सारखी वाट राहायची. तर साधारण 250 ते 300
वर्षाचं ही झाड असेल. तर याची आख्यायिका अशी आहे की हे झाड रामोशी समाजाचा जाकणात आणि तिची बहीण जाखाई असे दुपारच्या वेळेस या ठिकाणी असं थोडंसं क्षेत्र होतं त्यांचं. तर त्या ठिकाणी भावाचं त्याचा नांगर चालू होता. त्याच वेळेस वाघाने त्याच्यावर हल्ला केला. त्या जाकणात तो जो होता शेतकरी त्याच्यावर. तर त्या ठिकाणी त्यांचं तुल्य इथं जे एकमेकाला म्हणजे हे हा. तर त्यानंतर ते दोघही बी या ठिकाणी गतप्राण झाले, वाघ आणि तो जाकणात बाबा. त्यानंतर दुपारच्या वेळेस त्याची बहीण जाखाई ही भावाचा डबा घेऊन जेवणाचा आली आणि त्यांनी जेव्हा ही परिस्थिती भावाची पाहिली त्यावेळेस तिला अनावर असं दुःख झालं आणि ती सुद्धा गतप्राण या ठिकाणी झाली. तर या वडाच्या ठिकाणी या तिघांचे स्मारक आहेत. आणि जेव्हा या ठिकाणी जेव्हा ज्या जागेवर ज्यांचे प्राण गेले होते ना त्या ठिकाणी एक वडाचं रोपट छोटं होतं. त्याच्यानंतर असा विस्तार होत जाऊन महावृक्ष तयार झालं. तर जाखाई, जाकनाथ आणि वाघ यांचं तिघांचं प्रतीक स्मारक म्हणून हे संबोधलं जातं. आणि आता हे वृक्ष फार जुना असल्यामुळे त्याच्या फांद्या अशा एकमेकापासून तुटत चालल्यात. नाहीतर हे जवळजवळ 2 ते 2.5 एकरामध्ये पसरलेलं आहे. परंतु या वटवृक्षाची एक दैवी म्हणावं की काय की कोणी याची फांदी पानं असं तोडत नाही. आणि ज्याचं क्षेत्र जात होतं पारंब्या वाढून पुढं सरकत, तर असं म्हटलं जातं की त्यांनी ते वाढू नये म्हणून खाली ऊसाचा पाचट जाळलं आणि फांद्या पुढं सरकू नये म्हणून प्रयत्न केला. तर त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी तो गतप्राण झाला. की नेमकं कोणता आजार झाला हे काही समजलं नाही अद्यापपर्यंत. परंतु असे ज्यांनी प्रयत्न केले बा की वडाच्या फांद्या तोडणं किंवा पुढं वाढू नये, तर दैव असं म्हणजे सांगितलं जातं की त्यामुळं लोक कोणी त्या सहसा हिंमत करत नाही की तोडायची याची त्याची. जे महाराष्ट्रात 1 नंबरचं वड आहे, 1 नंबरचा कलकत्त्याला आहे, पण 2 नंबरचं महाराष्ट्रात ह्या वडाला लोक लांबून पाहण्यासाठी येतात. म्हणजे महाराष्ट्रात 1 नंबर आहे. हो, भारतामधलं 2 नंबरचं. पर्यटन स्थळ म्हणून हे गाव मंजूर झालेलं आहे. आता बघ क्षेत्रामध्ये आहे. आता वटवृक्ष पाहून झाल्याच्या नंतर आहे ना आता आम्ही चाललोय किल्ल्यावरती. शहागड किल्ला आहे आणि इथून आता जी गाडी आहे ना आपली ती गडाच्या किल्ल्याच्या आहे ना टोकापर्यंत जाते, मंदिरापर्यंत जाते. तर चला आणि काहीच रस्ता थोडासा चढाचा आहे त्यामुळे गाडी खूप स्लो पळते, हळूहळू चालते. कितीही स्पीड वाढवलं तरी फास्ट पळत नाहीये. सो टेन्शन नाही, हळूहळू जाऊयात आपण. काहीच जाऊयात आणि सावकाश येऊयात. जाताना काही नाही, उतार आहे त्यामुळं गाडी फास्टमध्ये जाईल. आणि आता आम्हाला बघा 6 वाजलेत, म्हणजे जवळपास 1 तास लागला आम्हाला वटवृक्ष आणि मारुतीचे दर्शन घ्यायला. 1 तास म्हणजे आम्ही थोडा वेळ थांबलो वगैरे, तिथल्या ग्रामस्थांशी थोडंसं बोलणं केलं, त्याच्यामुळे थोडा टाइम गेला. 1 डे ट्रिप करण्यासाठी एकदम बेस्ट आहे खरंच. निसर्गाच्या सानिध्यात जर तुम्हाला आवडत असेल ना यायला, तर ही 1 डे ट्रिप तुम्ही नक्कीच ट्राय करायचं. आता आपण पोहोचलेलो आहे. तर चला आधी आपण तेथील ग्रामस्थांकडून या किल्ल्याविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊयात आणि त्यानंतर आपण पूर्ण किल्ला बघूयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच्या रायगडावर नाही का शिवाईचं मंदिर आहे, तसंच प्रेमादेवीचं मंदिर आहे. आणि 12 पाणी असतं. या ठिकाणी भीमगड म्हणजे शहागड म्हटलं जातं. तर आपण जे म्हणतो की स्वराज्य किंवा स्वराज्य स्थापना शिवाजी महाराजांनी केली, परंतु शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे जेव्हा 1632 ते 1636 ही 3 वर्ष या ठिकाणी वास्तव्यास होते. आणि त्यावेळेस मुघल आणि आदिलशाही तर यांच्या चाकोरी करीत होते शहाजीराजे. परंतु त्यांच्या मनोमन वाटत होतं की आपलं हिंदुत्व किंवा हिंदूंचं स्वराज्य स्थापन व्हावं. परंतु दोन्ही मुसलमानशाही असल्यामुळे आपलं स्थान कसं टिकवता येईल किंवा स्वराज्याचा अंकुर कुठं फुटेल ह्या दृष्टिकोनातून शहागडावर त्यांनी त्यावेळेस मुघलशाहीचा शेवटचा हस्तक म्हणजे मुर्तुजा
याला लहान बालकाला स्वतः शहागडावर त्यांनी स्वराज्याभिषेक करून घेतला. त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता की हा जो मुघलशाहीचा संस्थापक आहे, हा तर काही 2.5 वर्षाचा बालक काही राज्य करू शकणार नाही, परंतु त्याला त्याच्या आश्रयाखाली आपण हिंदुत्व स्वराज्य स्थापन करू शकतो. ह्या भूमिकेतून त्यांनी त्यावेळेस स्वराज्य मूर्तिजाला मांडीवर बसून स्वराज्य स्थापना केली. आणि त्या दृष्टिकोन हा होता की हिंदूंचं राष्ट्र तयार व्हावं, स्वराज्य स्थापन करावं, म्हणून या शहागडाला स्वराज्य संकल्प भूमी म्हणून संबोधलं जातं. तर खरं जे स्वराज्य स्थापनेचं स्वप्न किंवा जे किरण आहे, या शहागडापासूनच सुरुवात झाली. धन्यवाद. हे ना पूर्ण माहिती आहे मंदिराविषयी, तुम्ही ती देखील वाचू शकता. आणि या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत ना, त्या 7 काळातील पाण्याच्या टाक्या आहेत, म्हणजे खूप अतिशय प्राचीन आहेत. या पाण्याच्या टाक्या आहेत ज्या अतिशय प्राचीन आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि प्लीज कोणीही इथे कचरा टाकू नये. तुमचे देवासाठी तुम्ही फुलं वगैरे घेऊन आलात ते सुद्धा पाण्यात टाकू नका. वाव, किल्ल्यावरून पूर्ण वातावरण तुम्ही बघू शकता, कसलं सुंदर दिसतंय. गाईज इथे पाण्याच्या टाक्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता आता सूर्यास्ताची वेळ आहे, त्यामुळे किती सुंदर दृश्य दिसतंय. सगळं अतिशय सुंदर वाटतंय. देवीचे दर्शन करून आल्याच्या नंतर आहे ना, इकडे वरती तुम्ही मागचं दृश्य बघा, खूप सुंदर आहे. आणि टेहाळणी बुरुजाकडे चाललोय आता आपण. इकडे बघूयात वरती. ऍक्च्युली आता थोड्या वेळात अंधार पडणार आहे, कारण 6:30चा टाइम होत आलाय. गाईज इथे देवीचे मंदिर आहे, म्हणजे इथे 2 देवीचे मंदिर दिसत आहेत. आणि आता आपण पूर्ण किल्ल्याच्या वरच्या साईडला आहे, पूर्ण वरचं टोक आहे, हे मंदिर आहे इथे. तर आता त्या साईडला पण काहीतरी दिसते, आपण तिकडे बघूयात काय आहे. गाईज थोडासा अंधार पडतोय, तरीही मी चालली आहे, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज. आता आज इथेच थांबूया. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका.